नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 13 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र चित्र आहे. योग हर्षण आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:37 ते 5:12 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:12 ते 6:47 आणि यमगंड काळ दुपारी 12:28 ते 2:02 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. सकाळी 7:39 हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:39 हा चंद्र तुमच्या सप्तम सणात भ्रमण करेल. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचं एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारे दिसून तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. मात्र वैवाहिक जोडीदारावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास डोक्यावर काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:39 हा चंद्र तुमच्या 6व्या सणात भ्रमण करेल. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला बऱ्याच प्रमाणात अलर्ट राहावं लागेल. छोट्या मोठ्या कारणामुळे मनाचा ताबा किंवा तोल ढळू शकेल. काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. जे तुमचं करिअर असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:39 हा चंद्र तुमच्या 5व्या सणात भ्रमण करेल. द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या नातेसंबंधात असाल, रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनीसुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी काही खर्चसुद्धा घडू शकतील. थोडंसं जागरूक राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:39 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु तो आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणांमुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:39 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. वेळातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणारे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र त्यामध्ये अडथळा आल्यामुळे थोडंसं स्ट्रेस वाढल्यासारखं वाटेल. चिडचिडेपणा जास्त जाणवेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं करण्यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष द्या.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:39 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खर्च अतिरिक्त अनावश्यक होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे, त्या संदर्भात काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या वेळेस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:39 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. दशमातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. तुमचा मूडसुद्धा चांगला राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात छोटे मोठे स्ट्रेस दिसून येतील. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:39 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला बऱ्याच प्रमाणात सतर्क राहणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणामुळे तुमच्या मानसिकतेचा मनाचा तोल जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्यामुळे चिडचिडेपणामुळे गोष्टी थोड्याशा टोकाच्या होऊ शकतील. वैवाहिक जोडीदारावरच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णयापासून लांब राहणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:39 हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र सुद्धा करणार आहेत. आर्थिक व्यवहारांमध्ये थोडीशी काळजी घ्या. अनपेक्षित अनावश्यक खर्च आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. तुमचे सिबलिंग किंवा जे भाऊ बंद असतील त्यांच्यावर सुद्धा थोडेसे वादविवाद होऊ शकतील. या संदर्भात थोडं काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:39 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. तुमचा मूडसुद्धा खूप चांगला राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातलं नवीन काही संकल्पना तुमच्या समोर येऊ शकतील. तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यावर थोडेफार वादविवाद होऊ शकतील. ऑफिस पॉलिटिक्ससारखे काही गोष्टी समोर येऊ शकतील. स्वतःवर थोडं नियंत्रण ठेवा. वैवाहिक जोडीदारावर सुद्धा छोट्या मोठ्या प्रमाणात वादविवाद होऊ शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:39 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. 6व्या स्थानातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. नवनवीन कामं करण्याकडे कल राहील. मात्र त्या संदर्भात थोडीशी प्रश्नचिन्हसुद्धा उभी राहतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं खास करून कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं. मात्र तुमचा मूड एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:39 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भाचे त्रास अचानकपणे डोकं वर करू शकतील. मानसिक तणावसुद्धा जाणवू शकेल. कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी मात्र करू नका. तुमचे अंदाज चुकू शकते. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 13 एप्रिल 2029 संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.